नमस्कार मंडळी. मराठी भूतांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या आपल्या कथेचा विषय आहे फेरा. तसा मी कोकणातला. आमचं कोकण म्हणजे निसर्गानं नटलेलं. खरं तर मी आमच्या गावी कधी कधीच जातो. आता जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या मामाच्या गावची घडलेली. देवगड तालुक्यातील हिंदळे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटेसे गाव. जसं नव्या नवरीने नटावे तसे हे गाव अगदी निसर्गाने नटलेले. चारी बाजूने माडाच्या झाडांनी वेढलेले. गावाच्या बाजूने मिठबावची खाडी आणि गावातलं प्रसन्न वातावरण. थोडक्यात सुट्टी घालवायला अगदी योग्य ठिकाण. दरवर्षीप्रमाणे मी यंदा देखील सुट्टीमध्ये मामाकडे गेलो. मे महिना संपून नुकताच जून सुरू झालेला. पावसाच्या एक दोन सरी येऊन गेलेल्या, पण मोठा पाऊस तर अजून पडला नव्हता. त्या दिवशी मी जरा उशिराच उठलेलो. उठल्या उठल्या बाहेर लक्ष गेलं तर आभाळ काळवंडून आले. मला तेव्हाच कळलं आज पावसाचा जोरात बेत आहे. आणि पाऊस सुरू झाला. कोकणातला पाऊस म्हणजे तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. आणि हा पाऊस थांबला तो रात्री 9 वाजता. आता सगळं शांत शांत वाटत होतं. रातकिड्यांचा आवाज मात्र त्या शांततेला तडा देत होता. तेवढ्यात दारावर थाप पडली. माझा मामा नुकताच दुकानातून आलेला. त्यासोबत त्याचे 2 मित्र होते. त्याने लगेच कपडे बदलले, हातात प्लॅस्टिकचे पोते घेतले आणि एक टॉर्च घेतली आणि निघाला. तेवढ्यात मामाला मी विचारलं, कुठे चाललास एवढ्या रात्रीचं मामा? अरे मस्त पाऊस पडलाय, वर डोंगरावर जाऊन येतो. कातळावर कुर्ल्या म्हणजे खेकडे बाहेर पडले असणार, मस्त कुर्ल्या भेटतील. हे ऐकून मी पण मामा सोबत जाण्याचा हट्ट केला आणि थोड्या वेळाने मी निघालो. आता आम्ही 4 जण होतो. मी, मामा व त्यांचे 2 मित्र. ती रात्र तशी भयानक होती. ते 3 जरी सोबत असले तरी मनात एक प्रकारची भीती होतीच. मी पहिल्यांदाच रात्रीच्या कुर्ल्या पकडायला जात होतो. जंगलातून वाट काढत काढत आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. आभाळात छान चांदणं पसरले. मगाशीचे पावसाचे ढग आता गायब झालेले. आता आम्ही मोकळ्या पठारावर आलो. चिखलाने पाय माखलेले. आम्ही एका दगडावर बसलो. हळूहळू आम्ही पुढे निघालो. वाटेत एक छोटासा डबक्यासारखे काहीतरी होते. मामा म्हणाला, इथे मिळतील आपल्याला कुर्ल्या. आम्ही सगळे कामाला लागलो. टॉर्चच्या प्रकाशात आम्ही दगड बाजूला करत होतो. आम्हाला कुर्ल्या मिळायला लागल्या. 1 नाही 2 नाही, आम्हाला तब्बल 50 ते 60 कुर्ल्या मिळाल्या होत्या. थोड्या वेळाने आम्हाला कुर्ल्या मिळाल्या. आम्ही खूप खुश होतो. अर्ध पोतो भरून आम्हाला कुर्ल्या मिळालेल्या. माझा मामा तर म्हणत होता एवढ्या वर्षात त्याला कधीच एवढ्या कुर्ल्या मिळाल्या नव्हत्या. आम्ही सगळेजण परतीच्या वाटेने निघालो. तेवढ्यात आम्हाला एका बाईच्या हसण्याचा आवाज आला. 2 मिनिटं आम्ही शांत बसलो. आधी वाटलं भात झाला असेल, पण नाही. तो आवाज बाईचाच होता. आता मात्र आम्हाला भीती वाटत होती. आता कळून चुकलं काहीतरी भानगड आहे. आम्ही सगळे धावत सुटलो. पण 15 मिनिटं धावल्यानंतर आम्ही पुन्हा त्याच जागेवर आलो. पुन्हा त्याचा आवाज आम्हाला कळत नव्हतं काय होतं. पुन्हा आम्ही त्याच जागेवर कसे काय आलो. आम्ही सगळे विचार सोडून पुन्हा पळायला लागलो.
15 ते 20 मिनिटांनी आम्ही पुन्हा तिथेच. असं 2दा ते 3दा घडलं. आता मात्र कळलं की आपण कुठल्या तरी मोठ्या संकटात आहोत. तेवढ्यात मामाचा एक मित्र म्हणाला, आपण फेऱ्यामध्ये अडकलोय. आता आपण किती जरी धावलो तरी आपण एकाच जागेवर येणार. तेवढ्यात माझा मामा म्हणाला, आपण सगळ्या कुर्ल्या सोडून देऊ. आम्ही सगळ्या कुर्ल्या सोडून दिल्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला तो विचित्र हसण्याचा आवाज आला. आणि तो आवाज हळूहळू कमी होत गेला, जशी बाई आमच्यापासून दूर जावी असं आम्हाला वाटलं. नंतर जेवढे देव आठवतील तेवढ्यांची नावं घेतली आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली आणि आम्हाला मार्ग मिळाला. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. नंतरचे 2 दिवस तापाने अंग भरून आले. हळूहळू हे सगळं विसरलो. पण आज जरी मामाकडे गेलो तरी हा प्रसंग पुन्हा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. धन्यवाद.